आदरणीय रामदास भाई, भारतीय जनता पार्टी करता दोषारोप लावायचं कोणतेही काम करू नका. 2009 नंतर पुलाखालनं भरपूर पाणी गेलेले आहे. 2009 साली गुहागर विधानसभा मतदारसंघ युतीच्या निकषामध्ये खरं तर वाटपामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळणे गरजेचे होते. पण त्याच काळात मनसेचा जोर असल्यामुळे आणि मागाठणे मतदारसंघात लोकसभेकरता मनसेला अधिक मते पडलेली असल्यामुळे स्वाभाविकच पर्यायी दापोलीचा विचार सुरू होता. पण दापोलीमधल्या एकनिष्ठ शिवसैनिकाला डावलण्याकरता बाळासाहेब तयार नव्हते. म्हणून शेवटच्या क्षणी हा हट्टाचा डाव खेळला गेला. हा हट्टाचा डाव ज्यावेळी खेळला गेला त्यावेळी त्याच्या उपाययोजना करायची ही जबाबदारी शिवसेनेकडेच होती. शिवसेनेने त्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. माझी भेट घेण्याची वेळ घेऊनही आपली व माझी भेट होऊ शकली नव्हती. हे सर्व सत्य माहिती असणारी माणसे कमी आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने 2009 साली तुमच्या विरुद्ध काही कपट कारस्थान केले, या पद्धतीचं आपण न म्हटलेलं चांगलं. 2009 मध्ये प्रामाणिक शिवसैनिकांनी आणि भारतीय जनता पार्टीतल्या युती मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.